दर्शक जो भी आपण लॉर्ड बुद्धावरती लाईव्ह प्रसारण बघत आहोत। चैत्यभूमी दादर येथून आपण बघत आहोत की या ठिकाणी देशभरातील आंबेडकर अनुयायी लाखोच्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघतोय की काही म्हणजे लहान मुलासहित या ठिकाणी आलेत। ताई आपण जय भीम कुठून आलात? जय भीम पुण्यावरून आलो। बरं किती दिवसापासून आपण या ठिकाणी? दरवर्षी येतो आम्ही बस करून। बरं या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काय काय तुम्हाला वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? आनंद बरं वाटतं। बाबासाहेबांचं तिथे दर्शन घेतलं, त्यांचं निधन झालेलं आहे, मग आम्हाला बरं वाटतं जरा। बरं वाटतंय, परंतु समाजामध्ये आज आपण बघतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 4 संस्था दिल्या होत्या। त्याच्यामध्ये शैक्षणिकमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटी, धार्मिकमध्ये भारतीय बौद्ध महासभा, शैक्षणिकमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि राजकीय याच्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, तर आणि संरक्षण याच्यामध्ये समता सैनिक दल। तर या 4 याच्यामध्ये आपण म्हणजे बाबासाहेबांना जो संदेश दिला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, याला आपण कितपत योग्य न्याय देतो असं वाटतंय का? हां देतोय आपण न्याय। अर्धे आहेत की जे पूर्ण न्याय नाही देत, पण जे आहेत त्यांचे अनुयायी आपण ते सगळे आपण पूर्ण न्याय देतोय त्यांना। दरवर्षी इकडे येतो। आज आम्हाला 21 वर्ष झाली, आम्ही भिवंडी शहापूर साईडून आज 20 वर्ष झाली इथे येतोय आम्ही। त्यांचं दर्शन नाही मिळत, पण आम्ही तिथे चैत्यभूमीच्या त्या भूमीवर जाऊन आम्ही त्यांना हे करतो। दर्शन घेण्याचा ताई विषय ठीक आहे, शासन करती जमात बना बाबासाहेबांना म्हणलो होतो। जयभीम साहेब आपण कुठून आलेले? मुरबाडमधून। बरं आपण किती वर्षापासून येत आहे? सलग येतो मी, गेले 15-20 वर्षापासून येतो। 15-20 वर्ष। पण 15-20 वर्षामध्ये आणि आताच्या याच्यामध्ये आपल्याला काही फरक जाणवतो इथं? व्यवस्था आहे चांगल्या उत्तम प्रकारची व्यवस्था आहे, चांगली व्यवस्था चांगल्या प्रकारची आहे। हां, पण फरक म्हणजे जसं आंबेडकरी जनतेला ज्या सुविधा द्यायला पाहिजेत त्या सुविधा मिळत नाहीत तितक्या प्रमाणात। खरं तर द्यायला पाहिजे होत्या त्या सुविधा। सोयी सुविधेचं ठीक आहे, परंतु जी आंबेडकरी चळवळीची दशा आणि दिशा याच्यावरती आपण काय बोलणार आहेत का? जे नेतृत्व, राष्ट्रीय नेतृत्व जे बोललं जातं आहे त्यांनी खऱ्या अर्थाने याचा विचार करणं गरजेचं आहे की आपण प्रत्येकाच्या बरोबर प्रत्येकजण आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या आंबेडकरी चळवळीचं किती विघटन होत चाललेलं आहे आणि त्यापुढे याच्यापुढे 10 ते 20 वर्षानंतर किती हाल होतील हे त्यावेळेला कळेल त्यांना। आणि त्यांनी फक्त त्यांचा स्वार्थ बघितलेला आहे। जनतेच्या विकासाकडे, कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं तत्त्व फक्त लोकांना सांगतात, परंतु ते स्वतः आचरणात करत नाहीत। नाही, तुम्ही राष्ट्रीय नेतृत्व बोलताय, कारण गल्ली बळवामध्ये ज्याला कोणी विचारत नाही तो राष्ट्रीय अध्यक्ष असतो, याच्याविषयी आपल्याला काय म्हणायचं आहे? तेच मग ते प्रत्येकजण राष्ट्रीय अध्यक्ष स्वतःला समजतो आणि त्याच्यात म्हणजे त्यांनी तुकडे तुकडे समाजाचे केले आणि तो प्रत्येकजण सांगतो का मी संविधान वाचवतो, पण खऱ्या अर्थानं तेच संविधानाचे बळी आहेत असं मला वाटतंय, कारण त्यांनी समाजाचे तुकडे तुकडे केले आणि त्यामुळे आपल्या विरुद्ध असलेल्या मनुवादी चळवळीला त्याचा फायदा झालेला आहे प्रचंड प्रमाणावर। ताई आपण एक महिला म्हणून काय या ठिकाणी संदेश देणार आहात? आपले जे नेते आहेत त्यांनी आपल्या जे छोट्या छोट्या वर्गात आपले गटात जे तुकडे झालेले आहेत त्या सर्वांना आपण एकत्र करायला हवं आणि जे सुविधा मिळतात आपल्या समाजाला बार्टीच्या मार्फत, अशा ज्या बंद झालेल्या आहेत समाजासाठी, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांसाठी किंवा नवीन आपल्या समाजाच्या शोषित वर्गासाठी जे काही सुविधा होत्या त्या बंद पडत आलेल्या आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष आहे पूर्णतः। याला कारणीभूत कोण आहे? म्हणजे समाजाचे नेतृत्व करणारे पुढारी म्हणायचे की शासन करते, म्हणजे जे हे आहेत शासनातील मंत्री व खासदार आमदार असतील? बरोबर आहे, आपला समाज जर झोपलेला आहे आणि आपले जर कार्यकर्ते झोपलेले आहेत, आपले मंत्री संत्री झोपलेले आहेत, तर शासनाला आपली काय पडलेली आहे? शासन आपलं काहीच बघणार नाही। आपले लोक जागृत असतील तर शासन आपल्याकडे लक्ष देणार आहे, अन्यथा आपण दुर्लक्षितच राहणार शेवटपर्यंत। जयभीम साहेब आपण कुठून आहेत? सर मी अमरावतीतून आलो आहे आणि आज आपलं हे जे आंबेडकरी चळवळ आहे हे बाबासाहेबांचे शत्रू सांगितले चळवळीचे ते भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही हे 2 शत्रू आहेत। बंद करा आवाज येतोय तर हे जे भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही हे 2 शत्रू आहेत आंबेडकरी चळवळीचे आणि त्या भांडवलशाहीनं आणि ब्राह्मणशाहीनं आज आंबेडकरी चळवळ गिळंकृत केलेली आहे आणि त्यांच्या इशाऱ्यावर आज आमचे नेते काम करतात। ते म्हणतात की तुम्ही एक होऊ नका, तुमच्या एरियात तुमचे अनेक उमेदवार उभे करा चालेल। तर हे आमचे जे नेते आहेत या नेत्यांना भांडवलशाही लोक सांगतात की तुम्ही एक होऊ नका, एक झाले तर आम्ही तुम्हाला पाहून घेऊ, म्हणून हे त्यांच्या इशाऱ्यावर एक होत नाहीत
आणि त्यांना एक नवऱ्याकरता ते किती रक्कम त्यांना मोजतात. निवडणुकीमध्ये उभे राहण्यासाठी त्याला पैसे भेटतात आणि उभे राहिले नाही पाहिजे यासाठी पैसे भेटतात. त्यांच्यावर त्यांचा पोट भरते. त्याच्यामुळे त्यांना एकीकरणाची गरज नाही आहे. आम जनता म्हणते समाज एकीकरण झाला पाहिजे, परंतु भांडवलशाही एक शत्रू आहे की ह्या नेत्यांना ते एक होऊ देत नाहीत. नाही नेते काही लहान मुलं आहेत का त्यांना चॉकलेट दिले म्हणजे हे करायला म्हणजे. आणि आपण 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 कुठल्या चळवळीमध्ये काम करतात आपला पदाचा जरा उल्लेख या ठिकाणी करणार का? मी एक मकसद नावाची मजदूर कल्याण संघर्ष दल अशा प्रकारे कामगारांची चळवळ चालवतो आणि कामगारांनी संघटित झालं पाहिजे. श्रमिक कष्टकरी लोक हा देशातील 80% 90% मतदार आहे, परंतु आज भांडवलदार लोकांनी त्यांना लालूच दिलेली आहे. 1000 रुपये घ्या, 500 रुपये घ्या, मतं द्या. आणि त्याच्यामुळे आणि हे आमचे दलाल आहेत, आमचे नेते आहेत, हे दलाल आहेत त्यांचे भांडवलदारांचे. त्याच्यामुळे एकही होणार नाही आणि हा समाज असाच विकला जाणार आहे. मला हे म्हणायचं आहे. मी माझं एक ठीक आहे हां तर हा समाज एक झाला पाहिजे असं इथल्या ब्राह्मणशाहीला भांडवलशाहीला वाटत नाही. आणि ते इतर ठिकाणी फक्त राखीव जागा आहेत तिथेच तुमचे उमेदवार उभे करा, दुसऱ्या मुलात जाऊ नका आणि एकाला उभे राहू देत नाही. तुम्ही म्हणे एकी करू नका, तुमचे वेगवेगळे उमेदवार उभे करा. पैसे कमी असतील तर आम्ही तुम्हाला पैसे देतो, पण तुम्ही उभे राहा. म्हणजे तुमचे मतं तुम्ही खाऊन घ्या, आमचा मार्ग मोकळा करा. धन्यवाद. आपण या ठिकाणी बघतोय की अनेक यांचा म्हणजे रोष आहे, नेत्यावरती रोष आहे. आपण बघतोय की काही तरुण या ठिकाणी आलेले आहेत. जय भीम भाऊ, आपण कुठून आले आहेत? आपलं नाव काय? आम्ही नाशिकहून आलो. माझं नाव रवींद्र जाधव. आम्ही गेली 20 वर्षापासून धम्मज्योत रॅली नाशिक रोड महात्मा ज्योतिबा फुले नगर या ठिकाणाहून काढत असतो. एक बाबासाहेबांना आगळी वेगळी भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आम्ही ती ज्योत नाशिकवरून 180 किलोमीटर पायी चालत सुमारे 24 तास कंटिन्यू चालत साधारणतः 100 युवकांसह ही ज्योत काढत असतो. आणि आमचं साधारणतः 20वं वर्ष आहे. सर्व युवक आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आम्हाला सहकार्य करता. बाबासाहेबांची चळवळ जिवंत राहिली पाहिजे याकरता आम्ही तरुणांनी जो हा पुढाकार घेतला आहे की बाबासाहेबांची मुवमेंट ही जिवंत राहिली पाहिजे, ही मुवमेंट संपली नाही पाहिजे, म्हणून या रॅलीच्या माध्यमातून एक जनजागृती म्हणून आम्ही ही रॅली काढत असतो. धन्यवाद. आपण तरुण आहात तर आपण सध्याची जी परिस्थिती आहे, आपण सध्याचं विधानसभेचं जे चित्र बघितलं आहे याच्यामध्ये चळवळीतील काम करणारे म्हणजे जे कार्यकर्ते आहेत ॲक्टिव्ह, ते कुठंतरी पाठीमागे पडलेले दिसत आहेत. आपल्याला याच्याविषयी काय म्हणायचं आहे? जे चळवळीतले ॲक्टिव्ह कार्यकर्ते आहे ते फक्त आपलं कुटुंब आणि आपली जबाबदारी यातच गुंतले गेलेले आहे. त्यांना समाजाशी काही देणं घेणं नाही. बाबासाहेबांच्या सवलती घेता, परंतु ज्यावेळेस समाजावर अन्याय होतो त्यावेळेस कुठेही ते रस्त्यावर येत नाही. त्याच्यामुळं ही चळवळ कुठेतरी मागे पडते, याचा मला खेद वाटतो. जय भीम. बाबासाहेब म्हणले होते मुझे इन पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया है, याविषयी आपल्याला काय म्हणायचं आहे? बाबासाहेबांनी जर सांगितलं की पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया है, म्हणजे बोलायचं असं की आजकाल शिकलेला वर्ग आहे पण त्यांना बाबासाहेबांची जाण नाही आहे. बाबासाहेबांनी जे शिकवण दिलेली आहे ते बाबासाहेबांचे अनिकार करत नाही आहे आणि गटागटात तो समाज विखरला गेलेला आहे. काय तरुण आहेत आपण या ठिकाणी आले आहेत का, म्हणजे काय संदेश घेऊन जाणार आहेत आपण इथून? आम्ही इथनं जे आपल्या समाजातील जे काही लोक आहे जे शिक्षण वगैरेमध्ये ते काय करू शकत नाही, त्यांची परिस्थिती नाही शिक्षण वगैरे काय करण्यासारखी. इथे भरपूर लोक असे येतात की त्यांची परिस्थिती खूपच बिकट आहे, खाण्यापिण्याचे पण हाल आहे. त्यांच्यासाठी किंवा काही गोरगरिबांसाठी आमच्याकडनं काही शिक्षणासाठी जी पण मदत करण्यात येईल ती यापुढं आम्ही या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत जाऊ. आपण किती वर्षापासून या ठिकाणी येत आहे? साधारण आम्ही 20-25 वर्षापासून येतोय इथे. तरुणांना काय संदेश देणार आहे? समाजाने एकत्र आलं पाहिजे, संघटित राहिलं पाहिजे, असंच कार्य करून समाजाचं कार्य मोठं केलं पाहिजे. असं पाठिंबा म्हणा. या ठिकाणी आपण बघत आहोत की नाशिक येथील सार्वजनिक सांस्कृतिक कला व क्रीडा म्हणजे त्यांचं मंडळ आहे महात्मा फुले नगर नाशिक रोडवरून. या ठिकाणी अनेक तरुण या ठिकाणी आलेले आहेत आणि ते गेल्या 20 वर्षापासून जी ज्योत घेऊन येत आहेत. तरुणांना अशीच ही ज्योत
जी क्रांतीची ज्योत आहे, क्रांतीची मशाल आहे, अशीच पेटत राहायला पाहिजे, अशीच आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करू. ताई जय भीम. आपण कुठून आलात? मी गोरेगाववरून आले, मुंबई गोरेगाव. बरं, आपण किती वर्षापासून येता इकडे? लहानपणापासून येतोय आम्ही, म्हणजे आता 40 वर्ष झाले. 40 वर्षामध्ये तुम्हाला बाबासाहेबाला म्हणजे बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिन म्हणजे महापरिनिर्वाण होऊन 58 वर्ष झालेत. म्हणजे 58 वर्षामध्ये तुम्ही 40 वर्ष या ठिकाणी येत आहे, तर तुम्हाला काय या ठिकाणी बदल झाला आहे असं वाटतंय? ॲक्च्युली प्रशासनाने बराचसा बदल केलेला आहे आणि आमचे जे बांधव येतात, बंधू भगिनी, त्यांच्यातही राहणीमानामध्ये, त्यांच्या विचारांमध्ये बराचसा बदल घडून आलेला आहे एवढ्या वर्षामध्ये. नाही, राहणीमानामध्ये ठीक आहे, परंतु शासन दरबारी जो बदल व्हायला पाहिजे. आपण बघतोय की राखीव जागा असतात, आज शिक्षणाचं बाजारीकरण होत आहे, विद्यार्थ्याच्या स्कॉलरशिप मिळत नाहीत, सामाजिक न्याय विभागातर्फे ज्या योजना आहेत, हॉस्टेलचे प्रश्न आहेत, ह्या प्रश्नावर आपल्याला 40 वर्षामध्ये म्हणजे तुम्ही जे म्हणताय हा परिवर्तन झालेलं असं वाटतंय का? ॲक्च्युली याच्यामध्ये काही परिवर्तन झालेलं नाही आहे आणि शक्यताही कमी आहे. कारण जर परिवर्तन हवं असेल तर आपल्यालाच त्याच्यासाठी लढावं लागेल, कारण आपल्यासाठी लढणार असं कोणीच नाही आहे. बाबासाहेबांनंतर असा कुठलाही व्यक्ती झालेला नाही आहे जो समाजासाठी लढेल. समाजाला स्वतःच लढावं लागणार आहे. साहेब जय भीम. आपलं नाव आहे, कुठून आलं? मी ॲडव्होकेट विकास नागवंशी, गोरेगाव, मुंबईवरून. तर साहेब आपण ॲडव्होकेट आहात, गेल्या लोकसभेपासून आणि विधानसभेपर्यंतचा जो प्रश्न आहे, संविधान बदलणार, आपण कायद्याचे अभ्यासक आहात, खरंच तुम्हाला वाटतं का संविधान बदललं जाईल? बघा जय भीम, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलं. जवळपास 1078 दिवस, तर 12 तास 16 तास आणि 18 तास बाबासाहेब जागून राहून हे संविधान लिहिलं. आणि कालचं तुम्ही बघताय, कालच इथे सरकार स्थापन झालं आणि ते सरकार असंवैधानिक पद्धतीने स्थापन झालं. मग अशा प्रकारे संविधानाची रोज पायमल्ली होत असताना आपल्याला मुळात आता सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो संविधानाकडे वळलं पाहिजे, संविधानाचं जागरण केलं पाहिजे. लक्षात घ्या, अत्यंत वाईट परिस्थिती चाललेली आहे. इथे उघडपणे मोदी साहेबांचे जे कायदेशीर सल्लागार ते उघडपणे म्हणतात आहेत, फायनान्शियल ॲडवायझर, की संविधान बदललं पाहिजे. त्यांचे हेगडे नावाचे खासदार उघडपणे बोलतात की संविधान बदललं पाहिजे. म्हणजे परिस्थिती अशी आहे की एका ठिकाणी जाळलंही जातं. ज्या संविधानामुळे आपल्याला माणुसकी मिळाली आहे, हे जीवन मिळालं, त्यासाठी आता एकरूप झालं पाहिजे. आत्ताच 26 नोव्हेंबरला आपण संविधान दिवस साजरा झाला. पण तुम्ही लक्षात घ्या, ज्या दिवशी संविधान दिवस आपण साजरा करतो त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये काय अवस्था होती? इथे खुर्शीसाठी भांडत होते. परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आपण जागरूकपणे संविधानाच्या संरक्षणासाठी आलं पाहिजे. याच्याशिवाय दुसरा कार्यक्रम काहीच होणार नाही आहे. तुम्ही बघताय राजकीय मंडळी कशी विभागलेली आहे. एक तरी व्यक्ती आहे का जे केंद्रात बसलेला आपली संविधानाबद्दल बोलू शकतो? आपलं आरक्षण आहे, आपले खासदार आहेत, आमदार आहे, राज्यसभेमध्ये आहे, विधानसभेमध्ये, विधान परिषदमध्ये पण. एक आमदार दाखवा, एक खासदार दाखवा, त्यांनी उघडपणे सांगितलेलं आहे संविधानाबद्दल. कोणी बोलत नाही, सगळे आपापले पोटं भरून बसलेले आहे. आता जनतेने उठाव केला पाहिजे, आता जनतेने पुढे आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिलाच कार्यक्रम जो आहे संविधानाच्या संरक्षणासाठी पुढे आलं पाहिजे. त्याशिवाय गत्यंतर नाही. आता आपण चाललो 2000 वर्ष मागे. साहेब आपण संविधानाच्या विषयी बघताय, परंतु शासन दरबारी जे काही निर्णय होत आहेत, आपल्यासारखे जे सुशिक्षित जे ॲडव्होकेट मंडळी आहेत, आपल्यामध्ये जजसुद्धा आहेत, मग हे लोक म्हणजे आपण जनहित याचे का म्हणू किंवा सर्व वकील मंडळी मिळून अशा न्यायालयीन लढा का लढत नाहीत? बंधून मला तर खरं तर अगोदर असं वाटत होतं की बाबासाहेब जे म्हणाले त्याच्यामध्ये काय तथ्य आहे की नाही. पण आता मला खरंच वाटायला लागलं की जेव्हा ते म्हणालेत की मला ह्या सुशिक्षित वर्गाने धोका दिला आहे, पढे लिखे लोगों ने मुझे जो धोका दिया है, कालपर्यंत मला असं वाटायचं की नाही बाबासाहेब पुढे चुकलेत की काय. पण तो महामानव चुकला नाही आहे, तो सत्यच म्हणाला आहे. आज डिग्र्या कमी नाही आहे आम्हाला, आज डॉक्टर्स कमी नाही आहे, बॅरिस्टर्स ॲडव्होकेट्स कमी नाही आहे, इंजिनियर्स कमी नाही आहे, सगळीकडे. पण प्रॉब्लेम असा आहे की कोणाची इच्छाशक्तीच नाही आहे ना. त्यामुळे परिस्थिती अशी आहे की आपले जे हक्क आणि अधिकार आहेत धीरे धीरे हळूहळू ते कमी केले जात आहेत, अत्यंत कमी केले जात आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जागरूक होणे आवश्यक आहे. आपला जो मुद्दा मांडला तो सत्य आहे. आपले सगळे अधिकार काढले जात आहेत, आपल्याला काहीच माहीत नाही आहे. आपण बघितलं आता कालचं इलेक्शन झालं, 200 रुपयामध्ये वोटं विकलेत. 200 रुपयामध्ये काय अवस्था सांगू. 200 रुपयामध्ये 5 वर्षासाठी आपण स्वतःला गहाण ठेवलेलं आहे. जागरूकता आता एक मला भंतेजी भेटले आत्ता इथेच,
ते काय म्हणालेत की शिक्षणाचा टक्का हा 80 ते 85मध्ये वाढला होता आपला, आता 2012पासून शिक्षणाचा टक्का पण कमी होत चाललेला आहे. शिक्षणाचा टक्का कमी म्हणजे नोकरी नाही आहे, जागरूकता नाही, काहीच नाही. परिस्थिती अत्यंत वाईट आहे. जयभीम, आपण कुठून आले? मी सायन कोळीवाडा GTB नगर, माझं नाव लक्की आहे. मी नेहमी दरवर्षी इथे येतो बाबासाहेबांच्या चैत्यभूमीला आणि पाय पडून नमस्कार करून जातो इकडनं. नमस्कार करून फक्त जात आहे की इथून काय संदेश घेऊन जात आहे? कसं आहे की बाबासाहेबांनी जे लिहिलं आहे संविधान ते एकदम सही आणि खरं आहे आणि राईट आहे, एवढंच मला माहिती आहे. आणि जास्त काय बोलू नाही. जय भीम म्हणून मी माझे वाक्य पूर्ण करतो. मी जय भीम. कुठून आला तुम्ही? आम्ही जळगाव भुसावळ. जळगावून आले. किती वर्षापासून आपण येत आहे या ठिकाणी? जवळजवळ 5-7 वर्षापासून येतोय. बरं, तर या ठिकाणी तुम्ही काय संदेश घेऊन जाणार आहात आणि तरुणांना काय संदेश देणार आहात? इथून तरुणांना एकच सांगायचं आहे, काय तुम्ही तरुण मुलं संघटित व्हा. सर्व गोष्ट विस्कळीत झालेली आहे, आपला समाज एकत्रित नाही, हे फार हे मुद्द्याची गोष्ट आहे. नाही, याला कारणीभूत कोण आहे? त्याला कारणीभूत तुम्ही आपणच आहोत. नाही, जनता तर आहे, पण नेते मंडळीविषयी तुम्हाला काय म्हणायचं? आपल्यातले जे नेते मंडळी आहेत, नेते असे विस्कळीत झालेले आहेत की 2 पैसे जिकडे मिळाले तिकडे पडतात. त्याला काही अर्थ नाही. अरे समाज, बाबासाहेबांनी समाज विकू नका, काय मत विकू नका, विकत देऊ नका. परंतु आजची परिस्थिती उलट झालेली आहे. ते सर्वांनी सहकार्य करून ते संघटित करावं अशी मी विनंती करतो. ताई, जय भीम, कुठून आलात आपण? जय भीम, आम्ही आलो मलकापूर तालुका. मलकापूर. किती वर्षापासून आपण या ठिकाणी येत आहे? पहिल्यांदाच आले. पहिल्यांदा आलेत. मग इथं तुम्हाला आल्यानंतर काय काय वाटतंय तुम्हाला? या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा आलात तर काय वाटतंय? इथं आल्यानंतर चांगलं वाटते आम्हाला. म्हणजे चांगलं वाटतं म्हणजे या ठिकाणी तुम्ही यात्रेला आला आहेत का बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी? मग चांगलं. तर मग इथून काय संदेश घेऊन जाणार आणि तुम्ही तरुणांना काय संदेश देणार आहात? तरुणांना काय सांगेल? चांगला संदेश देणार. दीदी, तुझं नाव काय? रक्षा. बरं, कुठून आलीस तू? गाव तुझं? दिवा. बरं, तू इथं कशासाठी आलीस? बाबासाहेबांचं दर्शन घ्यायला. आशीर्वाद. बरं, ठीक आहे. जय भीम. मी दिव्यावरून आलो. गाव माझं भुसावळ आहे. आणि इथं याचं कारण म्हणजे असं आहे की बाबासाहेबांनी ते समता, बंधुत्व, न्याय दिला आपल्याला. त्या हक्काचं आपल्याला इथं प्रेरणा भेटते. एक नवीन ऊर्जा घेण्यासाठी इथं नवतरुण येत असतात. आणि इथून खरोखर बाबासाहेबांनी ते अपाट कष्ट करून आज गोरगरीब लोक आहेत त्यांना न्याय कसं जगावं, समता कशी राखावी, यासाठी या बाबासाहेबांच्या चरणी आम्ही इथं मस्तक होण्यासाठी या ठिकाणी हजारो लोक या ठिकाणी येत असतात. आणि खरोखर आम्हाला ते नवीन ऊर्जा आणि जे शिकायला भेटतं की बाबासाहेबांनी म्हणा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असं अमूल्य असं मंत्र बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. आणि त्याच मार्गावर जाण्यासाठी आपण असं लाखोने इथं लोक येत असतात आणि त्याची प्रेरणा घेत असतात. आणि इथं बाबासाहेबांना खरोखर आम्ही सर्व आज आम्ही 15 लोकांना इथं घेऊन आलो आहे. कारण असा की बाबासाहेबांनी जे अपाट कष्ट करून आपल्याला आज माणसात आणलं आहे त्याचं काहीतरी आपल्यावरती काहीतरी त्यांचं उपकार म्हणून असं म्हणावं. कारण देवानी तर आपला कधी उद्धार केलेला नाही आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरोखर आपल्याला त्याच्या मुलाचा विचार न करता आज आपल्याला माणसात आणलं. आणि तेच विचार घेण्यासाठी आणि तीच आशीर्वाद बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी इथं आलेलो आहे. आणि खरोखर आम्हाला इथं आल्यानंतर आमच्या अंगात जे नवीन ऊर्जा अशी बाबासाहेबांचं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला प्रेरणा भेटते. आणि खरोखर मी माझ्या गावापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहे साहेब. आज मी 6 वर्ष झालं लोकांना इथं आणण्याव करतो आहे आणि लोकांना बाबासाहेबाबद्दलची सहानुभूती लोकांना दर्शवतो. आणि एवढंच सर्व महाराष्ट्रांना सांगेन की बाबासाहेबांचे विचार खरोखर इथून जे पुस्तकं वगैरे फोटो बाबासाहेबांचे आपण इथून घेऊन जातो हे खरोखर अनमोल आहे. आणि मी सर्वांना या चैत्यभूमीच्या बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी लाख मोलाचे असे अभिवादन करतो आणि इथंच थांबतो. जय. दर्शक, आपण बघत आहोत की या ठिकाणी हा जो लॉर्ड बुद्धा TV वरती आपण लाईव्ह प्रसारण बघत आहोत. या ठिकाणी काही तरुण आहेत. बंधू, जय भीम. आपण कुठून आलेला आहात? आम्ही नाशिककडून आलेलो. आता आपण म्हणजे आपलं क्षेत्र कुठलं आहे? मला तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी विचारतोय, आपलं क्षेत्र काय आहे?
माझं क्षेत्र एक सामाजिक कार्यकर्ताच आहे आणि उपजीविकेसाठी मी काम करत आहे. बरं, आताची जी राजकीय परिस्थिती आहे, बाबासाहेबांनी जो आपल्याला 4 संस्था दिल्या होत्या, तर 4 संस्था तुम्हाला धार्मिकमध्ये, जय भीम साहेब, धार्मिकमध्ये तुम्हाला भारतीय बौद्ध महासभा दिलेली होती, एज्युकेशनमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटी, आणि संरक्षणासाठी समता सैनिक दल, आणि राजकीय बेस म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, हे 4 संस्था दिल्या होत्या. या 4 संस्थेचं खरंच चांगल्या प्रकारे काम आहे का असं आपल्याला वाटतंय का? जे भारतीय बौद्ध महासभेचं काम चांगलं चालतंय आणि समता सैनिक दलाचं पण चांगलं काम चालतंय आणि शैक्षणिकचं पण काम चांगलं चालू आहे. पण राजकीय संघटनेचा जो भाग आहे तो एक वेगळा भाग आहे, म्हणजे गटातटात विभागला गेलेला आहे. आणि म्हणजे वेगळा भाग आहे, म्हणजे याच्यावर तुम्ही तरुण म्हणून तुम्ही जर बोलला नाही तर जनतेला काय करणार? लॉर्ड बुद्धावरती टी व्हीवरती हे लाईव्ह प्रसारण आहे, आपण कुठलाही संकोच न करता बोलायचं आहे. कुठल्याही पक्षावरती तुम्ही बोलला तरी चालेल, आपण काही अडचण नाही. तर नेते मंडळ एकत्रित होत नाही, त्याला कारणीभूत काय? आपण बघत आहोत की म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये बहन मायावतीजींनी म्हणजे शासनकर्ती जमात ही त्या ठिकाणी म्हणजे 4 वेळेस मुख्यमंत्री झाल्या होत्या मान्यवर कांशीराम साहेबांच्या संघटन कौशल्यामुळे. तर मग हे महाराष्ट्रामध्ये का घडत नाही? कारण चळवळ ही महाराष्ट्रातली चळवळ आहे, मग महाराष्ट्रात हे का घडत नाही? हे घडत नाही का बा? आता जे पद्धतीने सामाजिक एकीकरण करायला पाहिजे आणि दुसऱ्या समाजाचं पण आपण एक केलं पाहिजे, तसं त्या प्रकारे घडलं जात नाही आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी घडत राहतात. आपण बघत आहोत की या ठिकाणी आपली चैत्यभूमी स्वच्छभूमी, आपण आंबेडकरवादी हे तरुण गेल्या अनेक वर्षापासून आपण बघत आहोत की या ठिकाणी स्वच्छतेची मोहीम करतायत. तर आपण, आपलं नाव काय? मी अनिकेत कांबळे. आम्ही आंबेडकरवादीपासून आम्ही 9 वर्ष झालं आम्ही कार्यरत आहोत आणि ही संस्था म्हणजे आम्ही आंबेडकरवादी ही स्वच्छता म्हणजे आपले स्वच्छतासाठी म्हणजे स्वच्छता घाण होणे, आपला परिसर घाण होणे, आपण इथे चांगल्या गोष्टीसाठी येतो, परिसर घाण करू नये हीच आमची म्हणजे आपण एक तर ही स्वच्छताही कराल, खरं आपल्यासारख्या तरुणाकडून काय अपेक्षा आहे? तुम्ही समाजातली घाण कधी स्वच्छ करणार आहात? संदेश देणार का आपण काय तरुण? आम्ही सध्या तरी लोकांना असा संदेश देतो की आपण कुठल्या तरी कार्यासाठी आलो, इकडे नमन करायला आलो आहे, तर आपण प्रत्येकाने आपल्यामध्ये जे होईल आपण ते करता यायला पाहिजे. त्यासाठी स्वच्छता असो किंवा मॅनेजमेंट असो, काही असो, किंवा एकमेकांना सहकार्य असो, समजून घ्यायचं हे कार्य आपण करायला पाहिजे. धन्यवाद. दर्शक, आपण बघत आहोत की या ठिकाणी मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने या ठिकाणी बाबासाहेबांचा अनुयायी या ठिकाणी आलेला आहे. आपण बघतोय. नाव बाबू जाधव, मी मुंबईवरून, चेंबूर. बरं, चेंबूरवरून. तर आपण काय करत आहात? म्हणजे सामाजिक कार्य क्षेत्रामध्ये आहात, औद्योगिक क्षेत्रामध्ये आहात की शैक्षणिक, कुठल्या क्षेत्रामध्ये आहात? मी सामाजिक कार्यमध्ये पक्षाचा वार्डाध्यक्ष आहे. कुठल्या? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार. आणि मी एक कामाला आहे, नोकरीला बी आहे. तर आपण या ठिकाणी एक कामगार म्हणून आपल्याला काय अपेक्षा आहेत की आत्ताचे जे कामगार कायदे बदलले आहेत, जे कामगार देशोधडीला लावण्याचं हा जो प्रकार झालेला आहे, मग याला कारणीभूत कोण आहे? कारणीभूत तर म्हणजे आपले नेतेच आहे, जे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले आणि त्या संविधानाच्या माध्यमातून एकवट आणि सर्व जे आपले कामगार हक्क या आपल्या संविधानाच्या नावाने बाबासाहेबांची घटना लिहिली आहे, त्या घटनेनुसार सर्व काही ठीक चालतो. जेव्हा तो राजकारण जेव्हा खुर्चीवर होतो तेव्हा सर्व विसरून जातो. हे नेते लोकांची परिस्थिती झालेली आहे आणि त्यामुळेच आपले लोक आज बेकार झालेले आहे. कामाधंदा कोणी विचार करत नाही आणि सर्वांना देशोधडी लावलेले आहे. अनेक पक्ष आणि अनेक संस्था या ठिकाणी आहेत. आपण बघतोय की काही तरुण या ठिकाणी बौद्धजन विकास मंडळ हे तरुण या ठिकाणी आलेत. मित्र, आपण या ठिकाणी कशासाठी आलेला आहेत आपण? सर, आम्ही बौद्धजन विकास मंडळ मौजे मठ
लांजा तालुका जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी बुद्धविहाराच्या देणगीसाठी आलेलो आहे। या ठिकाणी आमचं 70% काम हे बुद्धविहारात झालेलं आहे। जसं बाबासाहेब बोलले होते की बुद्धविहार ही आपली चळवळीची केंद्र आहे, ती प्रत्येक गावोगावी झाली पाहिजे। हा उद्देश ठेवून आम्ही आमच्या गावामध्ये नूतनीकरण करून बुद्धविहार अशा पद्धतीने आम्ही बांधत आहोत। 70% त्याचं काम झालेलं आहे आणि आम्ही जिथे आपल्याला धम्मदान मिळेल, आपले जी लोक 6 डिसेंबरसाठी या ठिकाणी येतात त्यांच्याकडून आपल्या बांधवांकडूनच आपल्याला काय देणगी भेटेल यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। आपल्या सामाजिक न्याय विभाग असेल किंवा खासदार आमदार असेल यांचा निधी असतो, मग आपण ते स्थानिक लेवलला तुम्ही कुठंही करत नाहीत का? ग्रामपंचायतसुद्धा तुम्हाला निधी देऊ शकते। तर कसं आहे माहिती आहे का, आपण जर स्थानिक लेवलला कुठल्या पक्षाकडून राजकीय पक्षाकडनं आपण ज्यावेळेला निधी घेतो तर त्या बुद्धविहारावर त्यांचा हक्क बजवायला बघतात, म्हणजे त्या आमच्या हक्काचं आहे असं मालकी हक्काचा दाखवायला बघतात। त्यामुळे आम्ही आपल्या ज्या समाज आहे त्याने आपण किती म्हणजे आपण प्रोग्रेस झालेलो आहे त्या हिताने आपण आपल्या मालकीने बुद्धविहार बनवू, आपल्या स्वखर्चाने बुद्धविहार बनवू आणि लोकांना दाखवून देऊ की आपण पहिल्यासारखे लोक राहिलेलं नाही आहे। आपण आपल्या पैशाने आपण चळवळीचं केंद्र उभारू शकतो। यासाठी आम्ही आपल्या लोकांकडनंच आणि आमच्या भावकीतर्फेच आम्ही हे बुद्धविहार बांधत आहोत। धन्यवाद, आपल्याला शुभेच्छा आहेत। ओके, या ठिकाणी बघत आहोत की हा लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी दादरच्या या चैत्यभूमीवरती आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणावरती आहे। बघतोय की हा लाखोचा जनसमुदाय अत्यंत शिस्त पद्धतीने या ठिकाणी तो आपल्या मुक्तिदात्याला अभिवादन करतोय, लहान मुलासहित या ठिकाणी आणि वृद्ध लहान मुलासहित या ठिकाणी बघतोय की लहान मुलंसुद्धा या ठिकाणी आपण बघतोय की त्याचे वडील त्याला खांद्यावर घेऊन आलेले आहेत आणि बाबासाहेबांचं जी चळवळ आहे त्या चळवळ कशी टिकली पाहिजे, त्या चळवळीला कशी गती भेटली पाहिजे हाच तो संदेश या ठिकाणून घेऊन जात आहेत। आपण बघतोय की अनेक संस्था आहेत, या संस्थेने या ठिकाणी विविध प्रकारचे या ठिकाणी सुविधाही केलेल्या आहेत। बघतोय आपण की महापालिकेनं चांगल्या सुविधा दिल्या आहेत। आपण बघतोय या ठिकाणी काही संस्थेच्या वतीनं मोफत अन्नदानाचे कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत आणि आपण बघतोय की अतिशय म्हणजे चांगलं आहे। हां साहेब, जय भीम, आपण कुठून आलेला आहात? सर, मी लेनाड तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथून आलेलो आहे। बरं, तर आपण ही जी पुस्तकाची सुधुरी आहे ही आपण घेऊन जात आहात, तर आपल्याला काय वाटते? सर, डॉक्टर बाबासाहेब हे ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखले जातात। त्या ज्ञानातून थोडासा कण मला जर व्यस्त आला तर माझं जीवन धन्य होईल हे मी समजतोय। आपण हे कुठून घेतलेले आहे ते संविधानाने? सर, हा बार्टीचा जो स्टॉल लागलेला आहे तिथे माफक दरामध्ये शासन पुस्तकं देत आहे। बरं, मग आपण म्हणजे किती पुस्तके म्हणजे हे घेतलेले आहेत तुम्ही? खंड किती घेतलेले आहेत? सर, मी BC कांबळे यांचे 1 ते 24 खंड घेतलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 9 खंड घेतलेले आहेत। रयतेचा राजा घेतलेला आहे। जनता या साप्ताहिकाचे आणि दैनिकाचे 2 खंड घेतलेले आहेत। संविधानाचं पुस्तक घेतलेलं आहे। आपण बघत आहोत की या ठिकाणाहून हे जे बंधू आहेत त्यांनी अतिशय म्हणजे बघा तुम्ही शिदुरी, ज्ञानाची शिदुरी घेऊन या ठिकाणी ते जात आहेत। हाच खरा बाबासाहेबांचा म्हणजे अनुयायी आणि हाच अनुयायी बाबासाहेबांची चळवळ पुढं ठेवेल असं आपल्याला म्हणजे अपेक्षा आहे। जय भीम साहेब, आपण कुठून आले? मालेगावहून आलो। मालेगाव, तुम्ही हे पुस्तक घेतलेलं आहे क्रांती आणि प्रतिक्रांती बाबासाहेबांचे, कुठून घेतलं? इकडून भेटलं। तर मालेगावून आला तर आपण तर आपल्याला या ठिकाणून काय संदेश घेऊन जायचं? मी जवळजवळ आज 30 वर्षापासून येऊ राहिलो। कोरोनाचा काळ सोडल्यानंतर इथे आल्यावर मला नवीन स्फूर्ती निर्माण होती आणि जीवनात नवीन चालना निर्माण होती मला। ठीक आहे, धन्यवाद। तर आपण बघतोय की हा तरुण बघतोय आपण हातामध्ये पुस्तके घेऊन तो तरुण चाललेला आहे। अनेक म्हणजे महिला भगिनी आपण बघतोय, विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत। आपण बघतोय की प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी आहे। प्रत्येक संघटना आपापल्या पद्धतीने या ठिकाणी आलेला भीमवानुयायी उपाशीपोटी गेला नाही पाहिजे याची या ठिकाणी दखल घेत आहेत। बघतोय आपण या ठिकाणी मूर्ती असतील, पुस्तकाचे स्टॉल आहेत, हे सर्व आपण बघत आहोत। अतिशय म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये
आणि ह्याच्यामध्ये हा जो उत्साहामध्ये जे आपले जे भीमानो येतात आणि हे पुस्तकी रूपी या ठिकाणी पुस्तकी रूपी शुदुरी घेऊन या ठिकाणी जात आहेत. बघतोय या ठिकाणी जमीन करोडोंचा हा उलाढाल आहेत. हो, या ठिकाणी करोडोची उलाढाल या ठिकाणी आपण बघतोय. सामाजिक न्याय विभागाच्या अंडरमध्ये बार्टी जी संस्था आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था, हिचे जे संचालक आहेत डॉक्टर सुनीलजी वारेसाहेब आपण या ठिकाणी बार्टीच्या थ्रू अनेक उपक्रम या ठिकाणी राबवतात. त्यामध्ये स्वस्त दरामध्ये जे आंबेडकरी चळवळीतील खंड असतील, संविधान असेल आणि अन्नदानाचा आपण कार्यक्रम घेऊन विविध उपक्रम हे करत आहात. याला कसा प्रतिसाद येतोय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या माध्यमातून आपण चैत्यभूमीला दादर इथं दरवर्षीच बुक स्टॉल लावत असतो. यावर्षी आपण 5 तारखेपासूनच बुक स्टॉल लावलेला आहे आणि इथं 2 बुक स्टॉल आपण लावलेत आणि 36,000 पुस्तकं आपण उपलब्ध करून दिलेली आहेत. त्याच्यामध्ये भारतीय संविधान आहे, बुद्धा अँड हिज धम्मा, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शुद्रा किंवा संविधानाबद्दलचे इतर लेख पुस्तकंसुद्धा इथं आपण उपलब्ध करून दिलेली आहेत. तसेच अन्य महापुरुषांचे सुद्धा विचार सांगणारी मांडणारी पुस्तकंसुद्धा बार्टीच्या माध्यमातून आपण देतो आहे आणि 15% सवलतीच्या दरानं ही पुस्तकं आपण वितरित करतो आहे. 100 रुपयाचं जे पुस्तक आहे ते आपल्याला इथं 15 रुपयाला मिळतं आहे आणि तशाच प्रकारे आपण इथं भोजनदानसुद्धा देतो आहोत. काल पण आपण 15,000 पुलाव पॅकेट्सचं भोजनदान दिलं होतं. आत्ता पण आपण 35,000 पुलाव पॅकेटचं भोजनदान देणार आहोत. तरी पण इथं जर का तुम्ही पाहिलं तर भोजनासाठीची जी रांग आहे त्याच्यापेक्षा पुस्तकासाठीची रांग फार लांब आहे, मोठी आहे असं आपल्याला दिसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ ही मूलतः विचाराची चळवळ आहे आणि तोच विचार या ग्रंथांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत जावा असा आपण प्रयत्न करत आहोत. माननीय सचिव श्री विजय वाघमारे सरसुद्धा इथं आपल्या या बुक स्टॉलला भेट देऊन गेलेले आहेत. तसेच वरिष्ठ सनदी अधिकारी हर्षदीप कांबळे साहेबसुद्धा आपल्या या स्टॉलला भेट देऊन गेलेत. आपले नवनिर्वाचित आमदार श्री अमोल मिटकरी साहेबसुद्धा इथं बुक स्टॉलला तसेच भोजनदानाच्या स्टॉलला भेट देऊन गेलेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातून भारतातून लोक इथं येत आहेत. यावर्षीचं जे वर्ष आहे तो भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आहे. गेल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जी डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी मिळाली होती त्याला 100 वर्ष झाली होती. त्याचाच अनुषंगानं द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा जो ग्रंथ आहे बाबासाहेबांचा थेसिस विच ही हॅड सबमिटेड टू द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, तो सुद्धा आपण इथं विक्रीसाठी सर्वांसाठी उपलब्ध केलेला आहे आणि अशा अनुषंगानं बाबासाहेबांचे विचार जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जावे असा आपण प्रयत्न करत आहोत. डॉक्टर नरेंद्र जाधव सर यांची पुस्तक आणि संविधानाची 75 वर्ष याच्या अनुषंगाने त्यांनी बाबासाहेबांच्यावर लिहिलेलं पुस्तकसुद्धा आपण इथं सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचा अधिकाधिक आपल्या भीम अनुयायांनी फायदा करून घ्यावा अशी माझी विनंती. जय भीम. सर, बार्टी ही संस्था आहे. या बार्टी संस्थेच्या मार्फत आपण बघतोय 6 डिसेंबर असेल, 1 जानेवारी असेल, 14 एप्रिल असेल, हे जे म्हणजे ज्या आंबेडकर चळवळीला स्फूर्ती देणारे जे म्हणजे दिवस आहेत, तर ही जबाबदारी बार्टी ह्या संस्थेमार्फतच राबवली जाते. अतिशय नियोजनबद्ध असं का म्हणजे तुमचं नियोजन असतंय. मग हे करत असताना आपल्याला काय म्हणजे ऊर्जा काय मिळते याच्यातून? खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आपल्या सर्वांना ऊर्जा देणारं जे ऊर्जास्थान आहे आणि केवळ जय भीम म्हटलं तरी आपल्याला बळ मिळत असतं. किंबहुना संपूर्ण भारताचं वर्ष, भारतीय समाज आणि आपण सर्वजण विशेषतः दलित, शोषित, वंचित समाजातून आलेले जे आहोत त्या सर्वांच्या जे आपलं अस्तित्व आहे त्या संपूर्ण अस्तित्वच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं आहे. त्यामुळे त्यामुळंच आपल्याला आणि मला सर्वांना ऊर्जा मिळत असते आणि त्या ऊर्जेवरच आपण सर्वजण काम करत असतो. यावर्षी आपण फेलोशिपचे पण आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते 2021च्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळवण्याचा जो प्रश्न होता तो सुद्धा शासनाने आणि माननीय सचिव विजय वाघमारे साहेब त्यांच्या प्रयत्नातून मान्य झालेला आहे. तसेच 2022च्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळवण्याचा जो विषय होता 763 मुलांना फेलोशिप हवी होती नोंदणी दिनांकापासून, तो सुद्धा शासनानं आणि माननीय सचिव विजय वाघमारे साहेब यांच्या प्रयत्नातून
सर्वांना मान्य झालेलं आहे. तसेच MPhil to PhD 2018ची मुलं जी होती त्यांनासुद्धा आपण PhDची मान्यता BOGनं आणि शासनानं दिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्नसुद्धा मार्गी लागलेले आहेत आणि ही सर्व कृपा एका अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच आहे. कारण आपला सर्व समाज, आपलं सर्व शासन आणि सर्वजणच आपण संविधानानं घालून दिलेल्या नियमानुसारच चाललो आहोत. थँक्यू व्हेरी मच. जय भीम. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. आपण एक सुशिक्षित म्हणजे उच्चस्थ अधिकारी आहात, तर आपण आपल्या समाजातील तरुणांना काय संदेश देणार आहात? आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑलरेडी संदेश दिलेला आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि तोच संदेश आपण सर्वांनी आपल्या अंमलात आणणं, आचरणात आणणं हे गरजेचं आहे. यातला एक महत्त्वाचा भाग मी सांगेन की शिका याचा अर्थ संघटित होणंही शिका, संघर्ष करायलाही शिका असा त्याचा अर्थ होतो. संघटित व्हा हे जे असतं ते पण सुद्धा कार्यकर्ता म्हणून संघटित होणं, अधिकारी म्हणून हे संघटित होणं, जनता म्हणून संघटित होणं हे असं असतं. आणि तो जो संघर्ष असतो तो सुद्धा जसा रस्त्यावरचा संघर्ष असेल तसाच तो पार्लमेंटमधील संघर्ष असेल, तसाच तो इंटेलेक्च्युअल संघर्ष असेल. संघर्षाच्या सुद्धा वेगवेगळ्या पातळी असतात आणि त्या वेगवेगळ्या पातळीपर्यंत आपण आपली चळवळ, बाबासाहेबांचे विचार, किंबहुना बाबासाहेब एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचं व्यक्तिमत्व होतं आणि तसा त्यांचा तो विचार आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या विचाराचा जागर करणं हे आपल्या सर्वांचं एक अर्थानं कर्तव्य ठरतं असं मला वाटतं. आपण हे बघत होतो की हे बार्टीचे संचालक डॉक्टर सुनील वारे साहेब होते की ज्यांनी हा म्हणजे बार्टीचा पदभार स्वीकारल्यानंतर ज्या बार्टीमध्ये ज्या काही घडामोडी होत होत्या त्याला कुठंतरी लगाम घालण्याचं काम वारे साहेबांनी केलेलं आहे. आपण बघत आहोत की या ठिकाणी जे पुस्तके रूपी म्हणजे हे शिदोरी या ठिकाणी घेऊन जात आहेत आपले जे आंबेडकर अनुयायी. बघतोय आपण या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये भारतीय संविधान असेल, विविध म्हणजे ग्रंथ असतील, खंड असतील, तर या ठिकाणी बार्टीचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं या ठिकाणी ते म्हणजे वाटप करतायत. ताई जय भीम. आपण कुठून आलात? नागपूरवरून. बरं, हां, कशासाठी आला तुम्ही? आम्ही दर्शनासाठी आलो. बाबासाहेबांनी आमचं जीवन घडवलं तर आम्हाला वाटलं की आपण इथपर्यंत जायला पाहिजे म्हणून आम्ही येतो इथे. मग आता तुम्ही लाईनला थांबलात, कशासाठी थांबलाय? आम्ही पुस्तकं घ्यायला. मग पुस्तक रूपी शिदोरी घेऊन आपण म्हणजे तरुणांना आणि आपल्या तरुणींना काय संदेश देणार? आम्ही बाबासाहेबांचा संदेश पोहोचवणार ना. आपापल्या गावी गेलो की त्यांना सांगणार, प्रचार करणार. आजी जय भीम. कुठून आला तुम्ही? मी चांदूर रेल्वे तालुका मुक्काम पोस्ट घुईखेड. आता तुम्ही ह्या कशासाठी थांबलात या लाईनमध्ये? मी या लाईनमध्ये पुस्तकासाठी थांबली, संविधानाचं पुस्तक घ्यासाठी. बरं, हे पुस्तक आपण घेऊन जाणार आहात, म्हणजे तुमच्या म्हणजे नातवंडाला यांना हे याचे म्हणजे काय त्यांना सांगणार आहे? ते संविधान घेऊन त्याला म्हणजे तुमच्या ज्या घरातली जी लहान मंडळी असेल, जो सुशिक्षित मुलं असतील त्यांना काय संदेश देणार तुम्ही? त्या मुलांना सांगीन मी दीक्षाभूमीवर शेवटची माई. आता हे येण्याची वेळ होय, आता येणं होते नाही होत, डोळ्यानं दिसत नाही. म्हणून आता हे त्याच्यासाठी एक आठवण म्हणून तुम्ही याचा अभ्यास करा, वाचा, याच्यातून काहीतरी घ्या असं मी मार्गदर्शन द्यायला सांगेन. निश्चितच बघतोय की या आजीने अतिशय मोलाचा या ठिकाणी संदेश दिलेला आहे. आपण बघतोय की या ठिकाणी अनेक जय भीम जय भीम अनेक या ठिकाणी आपण बघतोय की बाबासाहेबांचे या ठिकाणचे अनेक पुस्तक या ठिकाणी बघतोय. बार्टीचे जे कर्मचारी आहेत अतिशय म्हणजे कष्ट घेऊन आणि गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी ते पुस्तकांचा म्हणजे वाटप करतायत. आपण बघत आहोत की या ठिकाणी बार्टीचे जो पुस्तकचा जे जय भीम सर जय भीम पुस्तकांचा स्टॉल आहे आणि आता बघतोय की या ठिकाणी काही कर्मचारी या ठिकाणी आपल्याला आलेले दिसतात. जय भीम साहेब, आपलं नाव आणि आपण कुठून आलेलं आहात? माझे नाव भास्कर भीमाजी त्रिभुवन. मी डोंबिवलीवरून आलेलो आहे. मी मुंबईच्या बेस्ट बहुजन एम्प्लॉईज युनियनचा कार्याध्यक्ष या पदावर आहे आणि आमचा या ठिकाणी 25 वर्षापासून भोजनदानाचा एक स्टॉल लावला जातो आणि दरवर्षी आम्ही या बार्टीच्या पुस्तक संग्रहालयामधून हजारो रुपयाची पुस्तके खरेदी करून आमच्या गावी असणारे जे वाचनालय आहेत त्यासाठी आम्ही ते दान करत असतो आणि बाबासाहेबांच्या विचाराला आम्ही ईश्वरधार्य मान्य करून
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यासाठी प्रथम शिक्षित व्हा आणि वाचन करा. ह्या वाचनाचा जो संदेश आहे आणि त्याचं तंतोतंत पालन बार्टी ही संस्था करते. त्याबद्दल संस्थेला मी खूप खूप धन्यवाद देतो आणि असेच त्यांनी कार्य करत राहावं. समाज जागृत करण्यासाठी साहित्याशिवाय पर्याय नाही आणि त्या साहित्याचं लिखाण आणि त्याचं वितरण करण्याची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी राबवली जाते. याबद्दल बार्टीच्या सर्व पदाधिकारी कर्मचाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. जय भीम, जय भारत. दर्शको, आपण या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती हे लाईव्ह प्रसारण बघत आहोत. या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचे जॉईंट सेक्रेटरी डिंगळे साहेब आपल्यामध्ये या ठिकाणी आहेत. साहेब जय भीम. लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती आपण हे लाईव्ह प्रसारण बघत आहोत. तर आजच्या या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण जनतेला काय संदेश देणार आहात? जय भीम. सर्वप्रथम भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. आणि आज हा जो 68वा महापरिनिर्वाण दिन आपण या चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने आज जनसागर उसळलेला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आहे. आज आपण जर या महासागराचा या मानसाच्या महासागराचा जर विचार केला तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेल्या सामाजिक आर्थिक क्रांतीमुळे हा समाज शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये आणि धार्मिक क्षेत्रामध्ये एक उत्तुंग अशी भरारी घेण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि 68 वर्ष हा समाज बाबासाहेबांनंतरही त्यांनी दाखवलेल्या वाटेवर मार्गक्रमणा करीत आहे. साहेब, आपण बघत आहोत की बाबासाहेब म्हटले होते शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर जे मूलमंत्र आहे तर खरंच त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होताना आपल्याला दिसते का? निश्चितपणाने जर तुम्ही आज चैत्यभूमीवर आणि या शिवाजी पार्कवर फेरफटका मारला तर तुम्हाला निश्चितपणे जाणवेल की इथे असलेले सर्वाधिक स्टॉल हे पुस्तक विक्रीचे स्टॉल आहेत. मला वाटत नाही जगातल्या कुठल्याही मेळाव्यामध्ये कुठल्याही ठिकाणी पुस्तकांचे एवढे स्टॉल लागत असतील. आणि हे याचेच द्योतक आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मूलमंत्र दिलेला आहे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्यातली पहिली पायरी जी आहे शिका, त्या दृष्टीने हा समाज मार्गक्रमणा करीत आहे. परंतु सर, आपण बघत आहोत दुसरे दोन जे मूलमंत्र दिलेले आहेत संघटित होण्याचे, संघटित होतोय आपण, म्हणजे 14 एप्रिल, 6 डिसेंबर, 14 ऑक्टोबर या ठिकाणी आपण संघटित होतो. पण संघर्षाच्या म्हणून आपण हे वेगवेगळे बॅनर बघतोय. तर याला कुठंतरी म्हणजे याला कारणीभूत कोण आहे? हे जे आपण वेगवेगळे बॅनर बघतोय, आपण नजर मारली तर आता आपण जर बॅनर वेगवेगळे पाहिले तरी सर्वांचं उद्दिष्ट एकच आहे आणि ते म्हणजे आंबेडकरी चळवळ यशस्वी करणं. आता निश्चितपणानं समाजानं एकत्र येऊन समाजाची दिशा ठरवणं आवश्यक आहे, जेणेकरून येणाऱ्या कालखंडामध्ये शिक्षण घेतल्यानंतर शिक्षणाच्या नंतरची पुढील आव्हानं आहेत तो हा समाज पेलण्यासाठी समर्थ करणं. मग ज्याच्यामध्ये रोजगार असेल, रोजगाराच्या आता संधी आपण दिवसेंदिवस मर्यादित होत चाललेल्या अशा ह्याच्यामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी, त्याचप्रमाणे केवळ देशातच नाही तर परदेशातही आपल्याला ज्या ज्या संधी उपलब्ध होऊ शकतात. कारण आता एक ग्लोबल विलेज ही कन्सेप्ट आलेली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आपण संपूर्ण जगात काय चाललं आहे याची माहिती घेऊ शकतो. आणि जग आता आपल्याला आपल्या प्रगतीसाठी उपलब्ध आहे आणि जग आपल्याला अवेलेबल असताना आपण जगामध्ये उत्तुंग भरारी कशी मारू याचा विचार या समाजानं करणं आवश्यक आहे. सर, आपण सामाजिक न्याय विभागाचे म्हणजे उच्चस्थ अधिकारी होते, म्हणजे रिटायर झालेला आहात. तर जे सामाजिक न्याय विभागाच्या ज्या योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचल्या जात नाहीत का? किंवा जनता आपले समाज त्याचा उपयोग म्हणजे फायदा घेत नाही, याच्यामध्ये म्हणजे कुठं कमी पडतोय असं आपल्याला वाटतंय? सर्वप्रथम की सामाजिक न्याय विभागाच्या ज्या योजना आहेत त्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमातून आपण कार्यरत आहोत. नक्कीच आपण जी विविध महामंडळं आहेत म्हणा, जे बार्टी आहे, बार्टीच्या संस्थेचा आज आपण जर स्टॉल बघितला तिथे तर सर्वाधिक गर्दी ही आपल्याला बार्टीच्या स्टॉलवर दिसते. बार्टीच्या स्टॉलच्या माध्यमातून आपण सामाजिक न्याय विभागाच्या ज्या चाललेल्या ज्या योजना आहेत या आपण निश्चितपणाने समाजापर्यंत पोहोचत आहोत आणि अजूनही प्रयत्न करून आपण या योजना
तळागाळातील समाजापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतील यासाठी प्रयत्न सामाजिक न्याय विभाग निश्चितपणे करणार. सर हे आपण निश्चितच आता त्या पदावर नाही आहेत, परंतु एक तुम्हाला प्रश्न विचारतो की गेल्या काही वर्षामध्ये जो स्कॉलरशिपचा प्रश्न असेल, जो हॉस्टेलचा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे म्हणजे पेंडिंगमध्ये ठेवला, जाणून बुजून ठेवला जातोय का तो ॲक्सिडेंटली होतोय, याचं कारण काय? सर्वप्रथम तर मी तुम्हाला सांगून टाकतो की आपला स्कॉलरशिपचा जो प्रश्न आहे, आता स्कॉलरशिप ही ऑनलाईन आहे, त्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप आपण काढून टाकलेला आहे. त्याच्यामुळे ऑनलाईन असल्यामुळे आता त्याच्यामध्ये व्यक्तीचा हस्तक्षेप नाही आहे. आपल्या मुलांनी कॉलेजमध्ये असताना नोटीस बोर्डवर जाऊन बघितलं पाहिजे पहिल्यांदा. ते मी आपल्या माध्यमातून आवाहन करेल की आपल्या मुलांनी वेळच्या वेळी फॉर्म भरले पाहिजेत, योग्य फॉर्म भरले पाहिजेत, योग्य प्रकारची माहिती त्या फॉर्ममध्ये दिली पाहिजे. आणि मला वाटतं असं जर केलं तर एकाही मुलाची स्कॉलरशिप वाढण्याचा काही प्रश्न येत नाही. परंतु मुलांनी उदासीनता दाखवू नये आपले फॉर्म भरण्यामध्ये. या योजना शासनाच्या आहे त्या मिळवण्यासाठी प्रोॲक्टिव्हली पुढे गेल्याशिवाय याला पर्याय नाही. त्यामुळे मुलांनी नोटीस बोर्ड सातत्याने पाहायला पाहिजे, कोणत्या सवलती आपल्यासाठी आहे याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. शासन ज्याप्रमाणे प्रयत्न करते त्याचप्रमाणे पालकांनी आणि समाजाने याच्यामध्ये लक्ष घालून आपली मुलं वेळच्या वेळी फॉर्म भरतात की नाही, स्कॉलरशिपचे फॉर्म भरलेत आणि मिळाले नाही अशी गोष्ट होत नाही. आपल्याला लक्षात येतं की डेट उलटून गेल्यानंतर मुलांनी फॉर्म भरलेला असेल किंवा त्याने माहिती बरोबर दिली नसेल किंवा आधार कार्डाचा नंबर दिलेला नसेल, अशा काही गोष्टी असतील त्याच्यावर मात करण्याचा शासन नेहमी प्रयत्न करत आहे. परंतु स्कॉलरशिपच्या माध्यमातून स्कॉलरशिप ही ऑनलाईन आहे आता, त्यामुळे त्याच्यामध्ये याने अडवली त्याने अडवली हा करण्याचा प्रश्न येत नाही. दुसरा प्रश्न आपला राहिलेला आहे की हॉस्टेलची ॲडमिशन्स. 441 हॉस्टेल आपले आहेत, 445 हॉस्टेल आता आहेत. त्या हॉस्टेलमध्ये तर आपण ॲडमिशन देतच आहोत, परंतु ज्या मुलांना हॉस्टेलची जी मर्यादित संख्या लक्षात घेता आणि विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता आपण दुसरी योजनासुद्धा आणलेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना. ज्या मुलांना हॉस्टेलमध्ये ॲडमिशन मिळणार नाही त्यांना महानगराच्या क्षेत्रामध्ये 60,000 आणि तालुका क्षेत्रामध्ये 38,000 ते 60,000 या रेंजमध्ये वार्षिक मदतसुद्धा आपण या विद्यार्थ्यांना करत आहोत. त्यामुळे मुलाला हॉस्टेल नाही मिळालं तरी शासनाकडून लाभ देण्यात येत आहे. ही जी योजना आपण आणलेली आहे मागील 3-4 वर्षांमध्ये, मला वाटतं की मुलांनी हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घ्यावं, परंतु हॉस्टेलमध्ये ॲडमिशन नाही मिळालं तर त्यांना या योजनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचाही लाभ त्यांनी घेतला पाहिजे. आणि येणाऱ्या पिढीने स्वतःला सक्षम करून जगामधल्या स्पर्धेमध्ये आपण कसं उतरू यासाठी स्वतःला तयार करणं आवश्यक आहे. सर एक शेवटचा प्रश्न विचारतो की आपण एक अधिकारी राहिलेले आहात, तर आपण तरुण पिढींना आणि समाजाला काय संदेश देणार आहात? तरुण पिढींना तर मी पहिला संदेश देईन की बाबासाहेबांनी जो शिका संघटित संघर्ष करा हा जो मूलमंत्र दिलेला आहे यातला पहिला संदेश आहे की शिक्षण घ्या. शिक्षणाशिवाय कोणताही पर्याय आपल्याला उपलब्ध नाही आहे. शिकल्यानंतरच आपल्याला विकासाची कवाडं खुली होणार आहेत. त्यामुळे शिक्षणाचा मूलमंत्र मी आलेल्या युवकांना देईन. आणि त्यानंतर स्वतः आपण पहिल्यांदा स्वतः स्थिर होण्यासाठी स्वतःचं व्यक्तिमत्व विकास, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करा. एक व्यक्ती जरी शिकले, एक कुटुंब जरी सुधारलं तरी ॲटोमॅटिकली समाज सुधारण्यासाठी त्यामध्ये मदत होणार आहे. धन्यवाद सर.